सुहरावर्दी ॲव्हेन्यू या ठिकाणी आता गोपाल मुखर्जी यांचं नाव देण्यात आलेलं आहे। तर हा निर्णय घेतल्यानंतर तृणमूल काँग्रेसला पोटदुखी सुरू झाली की नाव कशाला बदलण्यात आलं। मुळात हे सुहरावर्दी ॲव्हेन्यू हे नाव जे आहे ते हसन सुहरावर्दी यांच्या नावाने आहे, मग ते बदलून तिथे गोपाल मुखर्जींचं नाव का देण्यात आलं। हसन सुहरावर्दी हे एक विचारवंत होते, लेखक होते किंवा सर्जन होते, त्यामुळे त्यांचं नाव बदलण्याची आवश्यकता काय आहे, अशा पद्धतीचा सवाल तृणमूल काँग्रेसकडून विचारला जातोय। पण मुळात हे जे काय नाव आहे सुहरावर्दी ॲव्हेन्यू, हे सुहरावर्दी कोण आहेत हे आपण अनेक वेळेला इतिहासातून वाचलेलं आहे, ज्यांनी पश्चिम बंगालमधल्या हिंदूंवर अनन्वित अत्याचार केले। 1946 मध्ये जो एक प्रकारे हिंदूंवर हल्ला करण्यात आला आणि तो यासाठीच की पश्चिम बंगालचा मोठा हिस्सा पाकिस्तानला देता यावा आणि त्यातून मुस्लिमांना एक प्रकारे वेगळा देश किंवा वेगळा भाग मिळावा, या उद्देशाने हिंदूंवर ॲक्शन डेच्या माध्यमातून हा प्रचंड मोठा हल्ला करण्यात आला। हिंदूंची कत्तल करण्यात आली, महिलांवर अत्याचार करण्यात आले आणि हे सगळं त्या ठिकाणी घडत होतं, पण कोणत्याही प्रकारची कारवाई त्या ठिकाणी होत नव्हती। आणि अशा वेळेला त्या ठिकाणी गोपाल मुखर्जींनी हे पाऊल उचललं। गोपाल मुखर्जी यांचं तिकडे मटणाचं दुकान होतं, त्यांचं जे टोपण नाव ज्या नावाने ओळखलं जातं त्यांना ते म्हणजे गोपाल पाठा। त्यांनी हिंदूंना एकत्रित केलं, त्यांना सशस्त्र केलं, आसपासच्या सगळ्या विभागातले जे काही हिंदू होते त्यांना एकत्र केलं आणि त्यांच्यामध्ये एक जागृती निर्माण केली आणि त्यांनी या सगळ्या हल्ल्याचा प्रतिकार केला जोरदार आणि त्यातून सगळं चित्र बदललं। म्हणजे पहिल्यांदा एकतर्फी मुसलमानांकडून हिंदूंची कत्तल झाली होती मोठ्या प्रमाणावर, तर त्यांनी नंतर तेवढ्याच जोरदार प्रतिकार केला आणि त्यानंतर मुस्लिम लीगला या गोपाल मुखर्जींजवळ येऊन सांगावं लागलं की आपल्याला हे थांबवलं पाहिजे।